अथर्व लहान असताना त्याचे वडील देवाघरी गेलेले असतात. त्याच्या आईने त्याचा सांभाळ केलेला असतो. त्यांना मुंबईला चांगली नोकरी लागते म्हणून तो मुंबईला जाण्याचं ठरवतो. म्हणून तो आईला म्हणतो की आई, मी तिथे चांगली जागा भेटल्यानंतर मी तुला घेऊन जाईल. तोपर्यंत तू मामापाशी जाऊन राहा आणि मग मी थोड्या दिवसांनी तुला तिथून मुंबईला घेऊन जातो. नको अथर्व बाळा, मला तुझ्यासोबतच घेऊन जा. मी राहील कशी बशी तिथं आणि तुला तिथे जेवण कोण बनवून देणार? तुला बाहेरचं जेवण खाण्याची सवय नाही, त्यामुळे मी तुला जेवण बनवण्यासाठी तुझ्यासोबत येते. तू माझं अजिबात टेन्शन घेऊ नको बाळा. तिथं मी तुला काहीसुद्धा त्रास देणार नाही. तू मला घेऊन जा. तुझ्याशिवाय राहण्याची सवय नाही रे बाळा मला. तुझ्याशिवाय मला करमत नाही. मला सोडून तू जाऊ नको. अथर्व, माझं ऐक. आईचं बोलणं ऐकून त्यालासुद्धा वाईट वाटतं, परंतु त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो. तुम्ही आईचं एकसुद्धा ऐकून घेत नाही. आईला म्हणतो की आई, खरंच तुला आता नेणं शक्य नाही. शक्य असतं तर आई, मी तुला लगेच घेऊन गेलो असतो, परंतु आपल्या लेकराला समजून घे. आई कशी तरी तयार होते आणि दुसऱ्या दिवशी अथर्व आईला घेऊन मामाकडे जातो. मामाकडे जाण्यासाठी 1 दिवस लागतो, कारण का मामाचं घर खूप लांब असतं. तो मामाच्या घरी पोहोचतो, परंतु मामी लगेच तोंड वाकडं करून बघते आणि म्हणते की आम्हाला खूप अडचणी आहे. मी तुझ्या आईला सांभाळू शकत नाही. मग अथर्व म्हणतो, मामी, मी महिन्याला आईचा जेवढा खर्च होईल तेवढा खर्च द्यायला तयार आहे, पण प्लीज माझ्या आईला इथे राहू द्या. मला आईला या वयात एकटीला सोडून नोकरीला नाही जाऊ वाटणार. प्लीज मामी, समजून घ्या तुमच्या भाच्याला. अगं राहू दे तिला, तिचं कशाला टेन्शन घेतो. अथर्व, तू निवांत जाऊन नोकरी कर. मी आहे तुझ्या आईचा पाठीराखा. जाताना आईपाशी थोडे पैसे देऊन तो जातो आणि आईला म्हणतो, आई, अजिबात माझी काळजी करू नकोस. वेळेवर जेवण करत जा. आणि आईला सोडून जाताना त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि आईसुद्धा त्याच्या गळ्यात पडून खूप रडते. मग मामा म्हणतो, तो काय कायमचाच नाही चालला. तो तुला महिनाभरात न्यायला लगेच येईल. मग कसा तरी अथर्व निघतो. जोपर्यंत अथर्व दिसतो तोपर्यंत आई त्याच्याकडे पाहत बसते. अथर्व न चुकता दररोज आईला फोन करीत होता. इकडे मामी दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून आईला टोचून बोलत होती. आधीच घरात खायचे तोंड जास्त झाले आहेत, त्यामध्ये तुमची भर. अथर्व केव्हा येतोय आणि यांना घेऊन जातोय. हळूहळू अथर्व आठवड्यातून एकदाच फोन करू लागला. आईला त्याची क्षणाक्षणाला आठवण येत होती. आईला जगण्यासाठी तेवढा एकच सहारा असतो. ती अथर्वकडं बघून तर जगत असते आणि डोळ्यासमोर अथर्व दिसत नव्हता, म्हणून तिचं काळीज खालीवर होत होतं. अथर्वचा फोन आला तर मग एवढेच म्हणायची की बाळा, मला केव्हा घेऊन जाणार आहे? मला लवकरात लवकर इथून घेऊन जा. मला तुझ्याशिवाय जगणं असह्य झालं आहे. मग अथर्व म्हणायचा, आई, थोडे दिवस थांब, मी तुला नक्की घेऊन जाईल. 2-3 वेळा फोन करून सुद्धा अथर्व तसाच म्हणायचा की मी तुला न्यायला नक्की येईल. एक दिवस मामीला शंका येते आणि ती अथर्वच्या आईला म्हणते, ताई, मला असं वाटत आहे की अथर्वने तिकडं लग्न केलं असावं. त्याच्या बायकोला तुमची अडचण होत असेल, त्यामुळे तो तुम्हाला घेऊन जात नसेल. अथर्वच्या आईला पण थोडी शंका येऊ लागते, पण ती म्हणते की माझा अथर्व तसा नाही. मला त्याचं सुख पाहायचंय. मला माझ्या सुनाबरोबर आणि माझ्या नातवंडासोबत मला राहायचं आहे. माझी सून मला जशा परिस्थितीत ठेवून तशी राहायला मी तयार आहे. फक्त मला
अथर्वने इथून घेऊन जावे. हळूहळू अथर्वचा फोन येणं पण बंद होतं. मग आता अथर्वची आई स्वतःहून तिच्या भावाला फोन करायला सांगते आणि मामा फोन लावून आईपाशी देत होते. अथर्व फक्त एवढंच म्हणायचा की थोडं काम आहे, काम झालं ना लगेच तुला मी न्यायला नक्कीच येईल, एवढं म्हणून लगेच फोन ठेवून द्यायचा. अथर्वची आई मात्र सतत रस्त्याकडे डोळे मिटून लावून बसत होती. मामी मात्र मामाला सुद्धा भांडत होती. जेव्हापासून तुमची बहीण आली आहे तर तुम्ही चांगलं चांगलं खायला आणत आहात. त्यांना काय पाहिजे काही नाही तर तुम्ही लगेच आणून देता. मामीचं सतत टोमणे सुरू असायचे. त्यानंतर महिना जातो, वर्ष जाते, 2 वर्ष जाते आणि 3 वर्ष होतात. तरी पण अथर्वचा काहीच पत्ता नसतो. एके दिवशी अथर्वची आई खूप आजारी पडते. तरीसुद्धा तिला भेटायला तिचा मुलगा अथर्व येत नाही. अथर्वची आई त्याला फोन करायला सांगते. तेव्हा पण तो म्हणतो की आता सध्या मला खूप काम आहे, मी लवकरच येतो. अथर्व मुंबईला कामाला गेलेला 3 वर्ष होतात. तरी पण अथर्व आईकडे एकदा सुद्धा येत नाही. आई आजारपणातून काय नीट होत नाही. तसेच अंथरुणात खेळते आणि मरण पावते. मामी मामाला म्हणते की एवढ्या दिवस अथर्व आला नाही, परंतु आता त्याची आई वारली आहे, कमीत कमी आता तरी याला यायला सांगा. मी अथर्वला कुठून बोलवू, तो या जगातच नाही. हे ऐकून मामीला धक्काच बसतो. आईला इथं सोडायच्या आधी तो मला भेटून गेला होता आणि त्याने मला सांगितलं होतं की त्याला ब्लड कॅन्सर झाला आहे, तो शेवटच्या स्टेपला पोहोचला आहे, त्यामुळे त्याचं जगणं अशक्य झालं आहे आणि त्याचे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे तो ताईलाही तो सोडून गेला आहे. तो म्हणाला, मामा आईला काहीसुद्धा सांगू नका, तिला सहन होणार नाही. तिने खूप कष्ट करून मला सांभाळलं आहे. तिने माझं लग्न करून तिच्या नातवंडासोबत खेळण्याची स्वप्न पाहिली आहेत आणि हे स्वप्न तिचं कधीही पूर्ण होऊ शकत नाही. हे सत्य कळाल्यावर ती माझ्या आधीच मरून जाईल. त्याने आजपर्यंत जेवढे त्याने पैसे पाठवले होते ते सगळे पैसे माझ्यापाशी दिले होते आणि म्हणाला होता की ती या पैशातून तुम्ही माझ्या आईला सगळे वस्तू आणि लागणाऱ्या गोष्टी आणून द्या. माझ्या आईचा चांगला सांभाळ करा. आणि जेव्हा त्याचा मृत्यू झाला मीच त्याच्या शरीराला अग्नी दिला. हे ऐकून मामी ढसाढसा रडू लागते. पण एवढे दिवस फोनवर कोण बोलत होतं? रडत रडत मामी मामाला प्रश्न करते. त्याने आधीच रेकॉर्ड करून माझ्या मोबाईलमध्ये दिलं होतं की मी कामात खूप आहे, मी तुला न्यायला नक्कीच येईल. मामीला खूप वाईट वाटतं की आपण किती छळ केला अथर्वच्या आईचा. आता त्यांना पश्चाताप होऊ लागतो. म्हणतात ना की माणूस आहे तोपर्यंत त्याची किंमत करा. जेव्हा तो माणूस जातो तेव्हा त्याची किंमत कळते. मामी म्हणते किती वेगळं नातं असतं ना, एक आई आणि मुलाचं. मित्रांनो, ही कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि कथा आवडली तर लाईक कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.